नगराध्यक्ष पदाची निवड आहे. आता तसं बघितलं तर आता तुमच्याकडे जे संख्याबळ आहे ते 8+1 म्हणजे 9 होते आणि बीजेपीचं तसं बघितलं तर 7च आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा याच्यामध्ये जे अपक्ष उमेदवार आहे तो तिकडे मिळाला तर समसमान असं होऊ शकतंय. ह्या कंडिशन मध्ये तुमचं आता सध्या संख्याबळ ज्यादा आहे तर ह्या कंडिशन मध्ये तुमचा उपनगराध्यक्ष होऊ शकतो. पण जर तरच्या गोष्टी आहेत त्या तर काय सांगाल तुम्ही? कसं आहे, जनतेनं मुळात आम्हाला म्हणजे निवडणुकीमध्ये जरा थांबायचा संदेश दिलेला आहे. त्यामुळं आमची संख्याबळ 8 होती 17 पैकी आणि जो एक नगरसेवकाने आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि आमच्या आघाडीमध्ये सामील झाले त्याने मला वाटतं निस्वार्थपणे बाबा आपण एकत्रित काम करूया, तुम्ही पाठीमागं केलेलं काम आहे, काम बघून आटपाडीचा ग्रोथ वाढण्याच्या दृष्टीने आपण एकत्र राहायचं असं ठरवून त्याने आमच्या संघ आलेले आहेत. पण नगराध्यक्ष निवड झालेली आता उपनगराध्यक्षाची निवड परवा आहे. पण निश्चितपणानं आमचा शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार नाही ही निश्चित आहे. आता समोर जी कोण एखादा आला आम्हाला मदत मागाय की बाबा आम्हाला करा, आम्ही तुमच्याशी सपोर्ट राहू, जे कोण येईल त्याला आपण मदत करू आणि त्यांना या विकासाच्या बाबतीत काही बोलणी करून त्यांनाही संघ जाण्याच्या दृष्टीने आम्ही संघ घेऊन त्यांना उपनगराध्यक्ष करायचं तर करू. नाही, आता जो चित्र आहे ते बीजेपीचे 7 आणि हे तुमचे 9 आणि जे एक आनंदराव बापूंची एक सीट आहे तर ती अजूनही त्यांचं स्पष्ट नाहीये की बीजेपी बरोबर आहेत की नाही, अजून त्यांनी सांगितलेलं नाही. तर जर समजा बापू तुमच्या बाजूला आले तर चित्र वेगळं होतं. तर त्या संदर्भात काय सांगा? नाही, मी मगाच सांगितलं तुम्हाला, जो आम्हाला येईल की बाबा मदत करा, मला उपनगराध्यक्ष करा, त्यांना आम्ही करू, काही अडचण नाही, कोणी येऊ द्यात. अनिल शेठ जे आहे ते तुम्हाला अगोदरच सहकार्य केले नाही, त्यांनी काय बाबा अपेक्षा कुठली ठेवलेली नाही, आपण सगळी एकत्रितरित्या काम करूया या दृष्टीने आमच्या समावेत आलेले आहे. आणि संख्याबळ तुम्ही बीजेपीचं 7 म्हणताय, नगराध्यक्ष एक 8 आणि अजून एक जी तीर्थक्षेत्र विकास आहे ते अजून तटस्थ आहेत. त्यांनी जर भूमिका त्यांच्या बाजूने घेतली तर त्यांचा होईल, त्यांनी भूमिका आमच्या बाजूने घेतली तर आमचा होईल. त्यांच्या भूमिकेवर सर्व काही राहील, त्यांना जिकडं आवडेल तिकडं ते जातील. पण मला वाटतं मी अगदी जी आटपाडीची गडी बसवण्याच्या दृष्टीनं अगदी प्रामाणिकपणे आटपाडीची सेवा केलेली आहे, आटपाडीचं काम केलेलं आहे. पण आटपाडीला कामापेक्षा राजकारण वेगळं आवडलं आणि आम्हाला थांबवलं, त्यात आम्ही मान्य केलेलं आहे. पण शक्यतो कोण एखादा आला बाबा आम्ही तुमच्याशी सपोर्टेड राहू आणि आम्हाला उपनगराध्यक्ष करा, तर जो येईल त्याला आपण सहकार्य करू. पण निश्चित आमचा शिवसेनेचा होणार नाही एवढं नक्की. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये पण जर समजा ते इकडे आले तर त्याच्यामध्ये पण काही होऊ शकेल का? नाही, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, साहजिक कसं आहे, मी सातत्यानं कामात असतो आणि जो काम ज्यादा करतो त्याला शत्रू ज्यादा वाढतात. समदुःखी सगळी एकत्र आहेत, त्यामुळे त्यांची युती फास्ट होती. मी कामाच्या माध्यमातून जनतेपुढे कामाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढतोय. मी आटपाडीमध्ये जरी हारलो असलो आपल्या नगरपंचायतला तर 17 माझे उमेदवार आणि त्यांचे 17, यामध्ये जर मताचं काढलं तर मी 1000 मतानं नगरसेवकाच्या मतात मी पुढे आहे. पण नगराध्यक्षाच्या उमेदवारीमध्ये जी काही कुणबीचा उमेदवार उभा राहिला माझ्या समाजातला आणि माझ्या पाटील भावकीतला, त्यांनी जी मतं 3500 जी मतं त्यांनी घेतली त्या मतामुळं माझं जरा विभाजन झाल्यामुळं माझं गणित थोडं बिघडलं. पण उमेदवार टू उमेदवार मतामध्ये मी पुढे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मी कामाच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जाणारच आहे.
आणि जी कोण येईल संघ त्यांना घेऊन जाणार आहे. आणि जे कोण आलं नसेल तर काही मी काय थांबणारच नाही. मी निवडणूक सगळी लढवणार आहे. जिल्हा परिषद 4 आणि पंचायत समितीचं 8 मेंबर ही पूर्ण तालुक्यामध्ये उभा करून ताकदीनं केलेल्या कामाच्या जोरावर जनतेपुढं जाऊन अगदी शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जनतेपुढं आशीर्वाद मागणारच आहे. आणि निश्चितपणानं आता आटपाडीची निवडणूक झाल्यावर माणसं म्हणतात की आता या आटपाडीतल्या कामाचं करायचं काय, कोण कामं करणार. म्हणजे त्यांना झाल्यानंतर निवडणूक की आठवण यायला लागली माझी की आताही पुढं कसं होणार. तसं मला वाटतं अगदी ग्रामीण भागातली जी लोक आहेत त्यांना अगदी आपल्या कामाची जाण आहे. ती निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये अगदी ताकदीनं माझ्या समवेत राहतील आणि जनतेच्या ताकदीच्या जोरावर निश्चितपणानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ता आम्ही मिळवू. मध्ये काल बैठक झाली त्यामध्ये म्हणले की आठवडीचा घोडा लागणार झालाय अशी चर्चा झाली. त्याबद्दल काय सांगाल की नगरपंचायत गेल्यामुळे ती खेदजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली का? मी तुम्हाला सांगतो की समोरचे कोणी स्वतः पॅनल तयार करून उभा राहून निवडून येऊ शकत नाहीत किंवा माझ्या समवेत लढत नाही. ह्या सगळ्यांना एकत्रित येऊन माझ्या समवेत लढावं लागतंय तेव्हा ती माझ्याशी घासणीत येतात, म्हणजे जवळपास येतात. ज्याला निवडून आणणं आणि पाडणं ही सोपं काम असतंय, पण मी निवडूनच येणार आणि निवडणूक जिंकणार ही अवघड काम असतंय. म्हणजे माझी काय मत आहेत ती विजय होणार आहे त्याच्याच बाजूने जायचं आणि मी विजय केला म्हणायचा. ही काय बहादुरी म्हणत नाहीत त्याला. निवडणुकीत जो स्वतःच्या हिमतीवर लढतो आणि निवडणूक जिंकतो त्याला बहादूर म्हणायचं असतं. ज्यांनी कोणी लंगडा केला म्हणते त्यांनी समोर येऊन समोरनं लढावं. म्हणजे पाठीत वार मागणं केला का त्याला काय बहादूर म्हणायचं नसते. जे समोरनं लढतो आणि रणांगणात जिंकतो त्याला बहादुरकी म्हणायचं असते. की तुम्ही डाव केला आणि डावात तुम्ही जिंकला म्हणून याला काय बहादुरकी म्हणत नाहीत. आणि मी कधी आयुष्यात मागणं कुणा वार करत नाही. काय असेल ती समोरासमोर करतो. त्यांनी समोरासमोर येऊन निवडणुकीत लढावं आणि मग चित्र कळेल. ही सगळी एका बाजूला असती तरी आटपाडीचा निकाल वेगळा लागला असता. पण ह्यांनी सगळी एका बाजूला न राहता डाव आखून काही निम्मी इकडे निम्मी इकडे करून मताचं विभाजन करून या निवडणुकीमध्ये माझा पराजय केलाय. तरीही मला तो पराजय मान्य आहे. पण मी समाधानी आहे की मी मतदान अगदी सगळ्यापेक्षा चांगलं घेतलेलं आहे उमेदवारामध्ये. त्यामुळे मी समाधानी आहे. आणि जिल्हा परिषद निवडणुकीला काही जर पाय मोडला असेल माझा त्यांना वाटत असेल तर आम्ही काय पुन्हा लगाम घालून पुन्हा शर्तीला उभा राहणार आहे. यात काय घरात बसणार नाही मोडला म्हणून. निवडणुकीला तयार आहे. तुमची आणि अमरसिंह बापूंची गोपनीय बैठक झाली अशी पण चर्चा होती मागल्या काही 2 दिवसात. असं काय नाही. गोपनीय मी कुणासंग बैठक करत नाही. काय बैठक करायची ती समोर समोर करतो. माझा आम्ही मगाच तुम्हाला सांगितले आत एक बाहेर एक आपलं काय नसते. काय असेल ती समोर असते. बैठक गोपनीय कुणासंग करत नाही. अनिल शेठ पाटील यांच्या अस्तित्वाचा प्रश्न मागल्या काही काळामध्ये उपस्थित चालता आणि आता अनिल शेठ तुमच्या सोबत आहे तर कसं एकंदरीत? नाही, अस्तित्वाचा प्रश्न त्यांच्या निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी जिद्दीने निवडणूक जिंकली आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आणि अस्तित्व निर्माण झाल्यानंतर त्यांनी परत माझ्या समवेतच काम करायचं ठरवलं ना. विरोधकांनी त्याचा भाव केला मागल्या काही काळात. काय भाव केला होता? अस्तित्वाचा विषय उपस्थित करून सभामधनं अनिल शेठींना जवळ करण्याचा प्रयत्न केला. नाही, माझं बोलणं त्यावेळेच योग्य. कारण अनिल पाटील एक निवडणूक कुठेही लढली नव्हती. पहिल्यांदाच निवडणुकीला समोर आले होते. आणि आता जिंकल्यानंतर त्यांचं जे निवडणुकीतलं बोलणं आहे ते योग्य आहे. मी माझ्या विधानाशी त्यावेळेला योग्य आहे. त्यांनी निवडणुकीत जिंकून त्यांनी जी बोलले ती त्यांच्या दृष्टीने ती योग्य आहे.